गेले जवाई? निर्मलाबाई जवाई कुठं गेले? आणलं का पोरीले? दवाखान्यातून पोरीले आणलं आणि काहून असा डोक्यावर पडल्यावानी करते जवाई निसते ड्रेससाठी? माय पोरीले घराच्या बाहेर काढलं. शोभलं का या जवाईले? कुठं आहे जवाई? तू सांगत जा दोन गोष्टी समजावून त्या पोराले. काहून असं वागून राहिले? आतापर्यंत ड्रेस नाही आठवला ना आता लगेच ड्रेस आठवून राहिला. ह्या जवाईले काहून असे वागून राहिले एकदमच? आता मी काय सांगू चंदा? त्याच्या दोघाचा तो प्रश्न आहे नवरा बायकोचा. मी काय म्हणू? तरी मी एक दोन शब्द म्हणलं त्याला सांगितलं समजावून, पण नाही ऐकून राहिला. तर मी काय करू आता? गेलती दवाखान्यात त्या पोरीला घेऊन. चाल म्हटलं तर जास लागलं ना. झाले आता तो म्हणते की साडी घाल, तर घालायला पाहिजे होतं का नाही? ना रोशनीनं घालायला पाहिजे होतं तेवढ्या कपुरतं. मग घालती ड्रेस. जवायले बोला, आवाज दे जवायले, आवाज दे, आवाज दे. मला बोलायचं आहे त्याच्यासोबत. काहून असे वागून राहिले ते तर? आणि साऱ्याच पोरी भारी घालते आता ड्रेस. आणि यायले काय जवायले लगेचच? आता झोपीतून उठले का? झोपीतून उठाले, चव आला आताच लगेचच. बोला मामीजी, काय म्हणता तुम्ही? आलो मी आता घरातून बाहेर आलो. मला ऐकू आलं तुम्ही आल्या इथं, तर आईसोबत बोलून राहिले. आईसोबत बोलायची काही गरज नाही, माझ्यासोबत बोला डायरेक्ट. काय आहे का नाही तुमचं तर बोला. चुपचाप राही ना रे तू तरी. चुपचाप राही ना. तू इस्त गलती आहे काय ले तिले ड्रेस साठी म्हटलं तू ना बिनफालतू म्हणाले. बिनफालतू तिले घराच्या बाहेर पाठवलं. काय घेणं ना देणं? काय गरज चालली होती रे तुले? आई तू थांब मध्ये बोल दे त्याच्यासोबत. त्या मामीजी सोबत बोल दे. तू नको मंदा मंदा करू. मी म्हणलं मायापुरीले तुम्ही ड्रेससाठी काऊन हाकललं बा? काऊन हाकललं? आजच घातला होता का तिनं ड्रेस? याच्या पहिले कधी घातला नाही का ड्रेस? घातले नाही तिनं, कपडे घातले नव्हते याच्या पहिले? आजच केव्हा आला का तुम्हाला? साऱ्या पुरी भारी घालते गावातल्या, सुनाई घालते. आणि तुम्हाला काय झालं? मायापुरीनं घातलं म्हणून काय झालं तुम्हाला एवढं? घालत असन बाकीची. मला नाही घालू द्यायचा आहे ना तिथे ड्रेस. मला नाही घालू द्यायचा आहे ना. ते ऐकली नाही माया मातानं. माझ्यासोबत मुजऱ्यापणा करून राहिली होती. मग मी म्हटलं जाय त्या मायच्या घरी. तुले माया मातानं ऐकायचं नाही तर तू त्या मायच्या घरी जाऊन राही म्हणलं. गेली ते तर तुमच्या पोरीले तेवढंच पाहिजे ना. मी म्हणलेला शब्द लगेचच गेली ना. आजी पण आतापर्यंत तुम्ही तर कधी म्हणलं नाही जिथले कपड्या लत्त्यासाठी. मग आजच काय आलं तुम्हाला कपड्याचं एकदम? आजच काय आलं? हे माई मर्जी. आता माई मर्जी. मला माय बायकोले घालू द्यायचं नाही आहे ना. माई मर्जी. मी पाच बशीन काय करायचं काय नाही. तर तिले साडी तसं राहा लागन, पदर घेऊनच राहा लागन तिले. अरे सूरज बिनफालतू गोष्ट कायले वाढून राहिला रे? जा त्या रोशनीला घेऊन जुनी बर. त्या रोशनीले ते पोरगी नाही राहून राहिली. जाय बरं कशी तरी. आता ते इंजेक्शन दिलं म्हणून त्याने ते झोपली थोडीशी लढत. जा ना घेऊन ये तिले, रोशनीला घेऊन ये. नाही आई आणतच नाही मी तिले. तिच्या मायच्याच घरी राहील. तिला काय म्हणलं होतं मी? पदर घेऊन माझ्या घरात राहायचं, साडी घालून. ते मला सांगू राहिली ना नाही करत ना नाही हे करत. आता मायावाल्या घरी यायचंच नाही म्हणा तिले. जोपर्यंत साडीनं पदर घेऊन राहत नाही तोपर्यंत यायचं नाही म्हणा तिले रोशनीले. जास्त करून राहिली जवाई तुम्ही आता. पदर घेऊन ना साडी घेऊन एकदम नका वानू. जास्त कराले. कोणती सून राहून राहिली की पदर घेऊन? पहिल्याच्या जमान्यातलं सांगून राहिले का तुम्ही आता? आम्ही नाही घेऊन राहत पदर. आता पदर घेऊन सांगू राहिले मायापुरीले. असे कसे पदर घेऊन राहीन ते? काय ले राहीन ती पदर घेऊन? घालून नाही तर काय ड्रेस? सारेच घालते, साऱ्या सुना घालते आता गावातल्या. तुम्हीच कोण वैजी? आतापर्यंत घालू दिलं मग पहिलेच नाही समजलं का? सुरुवातीलाच घालू नाही द्यायचं होतं मग. मामीजी तुम्ही नका शिकू मले माय बायकोले काय घालू द्यायचं काय नाही घालू द्यायचं तुम्ही नका शिकू. तुम्ही तुमच्या सुनेले पा कसे वागवता पहिले. तुमच्या सुनेले साडी घालायला लावता. ते पोरगी आत्ताची 2 दिवस नाही झाली तिच्या लग्नाले. तिले साडी नाही घालता येत बरोबर काही नाही तरी तुम्ही तिले साडीत ठेवता. दुसऱ्याच्या स्वतःच्या सुनेले तुम्ही साडीत ठेवता. आणि स्वतःची पोरीले म्हणता ड्रेस घालू द्या. काहून? स्वतःले मग दुसऱ्याच्या पोरीले आपल्या पोरीसारखं वागवाचं. असं म्हणजे शीतलीनं म्हणलं होय का तुम्हाला? असं शीतलीनं आग लावली का तुमच्या जवळ येऊन? माय सासू मला ड्रेस घालू देत नाही, साडीतच राही म्हणून असं म्हणलं म्हणते आहे ना? शीतलीनं सांगितलं तुम्हाला हे आहे का नाही? थांबा आता त्या शीतलीची काढतो चांगली. शीतली काय नाही म्हणून जी मले मामीजी. तुमच्या पोरीसारखी आहे का ते 10 वेळा मायच्या घरी उठून पळाले? तुमच्या पोरीले आहे ते काम 10 वेळा उठून पळते माझ्याजवळ सांगायले नवऱ्याच्या सासूच्या सासऱ्याच्या चुगल्या जाऊन. तसं समजून राहिले का तिले त्या शीतलीले? ते तर बिचारी मला सांगितलंही नाही तिनं. मला काय माहित नाही का तुमच्या घरी काय चालू आहे काय नाही? तर तुम्ही ह्या गोष्टीत कायले पडून राहिली जी जवाई? आता माय सुनेचं मी पाच बशीत, तुम्हाला तरी काय करावं लागते जी? मग मायावाल्या बायकोचं मी पाच बशीन, तुम्हाला तरी काय करावं लागते? माया बायकोसोबत कसं वागायचं कसं नाही वागायचं हे मी पाच बशीन ना. हे सर्व कार असताना तुम्ही शीतलीसाठी केलं ना? मायापोरीले ड्रेस नका घालू म्हणता. त्या शीतलीनं आग लावली म्हणून होय आहे ना? ठीक आहे. तुम्हाला न्यायचं आहे पोरीले का नाही न्यायचं आहे मला एवढं सांगा. गरज नाही. साडी ती येत अशी तर ये म्हणा तिले आणि 24 तास साडी घालून राहायची.
बिलकुल ड्रेस घालाचाच नाही म्हणा तिले. तर येशील तर ये म्हणा मा घरी, नाही तर येत येऊच नको म्हणा तिले. माय पोरगी मी पाहत बसतो. हाय माय आई सांभाळते माय पोरीले. काही गरज नाही तुमच्या पोरीले मावाल्या पोरीसाठी. शितली ती हे शितली ना आग लावली होय. हे थांब थांब थांब, हे घरी जाऊन नाही शितली जशी काढतो का नाही. तू तरी काय चोही रे तुझ्यावाला हे रे. आ सुरजा तिच्यावाल्या घरचं ते पाच बसन म्हणलं ना तुले मंगा नाही म्हणलं. तरी तू ऐकून नाही राहिला. असं नाही आई, ह्या रोशन्याचं लग्न होत तरी होतं का त्या शीतलीसोबत? तू सांग, होत तरी होतं का? माया भरोशावर तिच्या मायनं त्या शीतलचं लग्न करून दिलं रोशन्यासोबत. नाही तर होत तरी होतं का? हे वाली बाई कशी वागून राहिली तिच्यासोबत? आताची पोरगी आहे ती, कशी वागून राहिली? हिला समजायला पाहिजे ना या मामीजीला समजायला नाही पाहिजे का? जेव्हा हिच्या पोरीवर बितत नाही ना तोपर्यंत हिच्यावाल्या गोष्ट काही लक्षात येत नाही. हिच्यासोबत असंच वागायला लागते यावाल्या मामीजी सोबत. तू म्हणतात नको बोलू आहे, तू म्हणतात बोलूच नको. हे तिने म्हणते नलू काकुले ठेवाल्या, ते अशी आहे, ते तशी आहे, ते तशी आहे. आणि हे चंदा मामी कशी आहे? कशी आहे तू सांग? हे काही कमी आहे का चंदा मामी? स्वतःच्या पोरीले चांगलं ठेवलं पाहिजे म्हणते सासू सासऱ्यानं, आणि दुसऱ्याच्या पोरीले हिनं सासूरवास करावं का मग यावाल्या मामीजीनं? नाही बरोबर नाही आहे. मला पटलं नाही. माया भरोशावर पोरगी दिली ना ते, मग मी कसं काय ते हे होऊ देऊ? मी दाखवतो या मामीजीले बरोबर. आता छाये, छाये एक गिलास पाणी आणो. छाये वा, छाये आवाज दिला का जी तुम्ही मध्ये? हो जी रुद्राचे पप्पा आवाज दिला. बैरावण्याचे ऐकून येत का तुले? ऐकून आलं मी काय म्हणलं तर? पाणी आण म्हणलं तर हात हलवत आली नसती. पाणी आण ना, जाणं एक ग्लास. बाबा एवढं तमतम करायला काय झालं तुम्हाला एकदम? काऊन एवढी तमतम करून राहिले आल्याबरोबर? अहो छाये, तुझ्या माय बापाला अक्कल नाही काय? जवायचं मानदान कसा करावं लागते, कसा नाही, काहीच नाही समजाले? अक्कल नाही का तुझ्या माय बापाले? आता इथं मायचं बाबाचं काय आलं? कोणतं मानधन नाही केला तुमचा? कधी गेले तर तुम्हाला जवाई बुवा करत राहते, कपडे लत्ते सारच घेते, आणि कोणतं मानधन नाही केल्याची? काय झालं तुम्हाला? माय बापाचं कसं काय मानधन आणलं तुम्ही आता? नाही, धोंडा खाले आपल्याला बोलावलं नाही म्हटलं. फोन नाही आलता का तुझ्या माय बापाचा? आपल्याला नेलं नाही. 3 वर्षाच्या बाद येते नाही, तुझ्या माय बापानं फोनही नाही केला तुले. का ये बा का काही तू लाडाची नाही आहे ना बा? आणि तू कायची पस्तुरीस आहे तू, आणि मी पस्तुरीच जवाई आहे नाही का? बोलावलं नव्हतं काय? फोन केला होता, बोलावलं, कपडे गिपडे घेतो म्हणे बाई, ये म्हणे जवाई ना तू, आणि पोराने घेऊन ये म्हणे. पण तुमच्याजवळ वेळ तरी होता का? वेळ आले. आणि आपल्या घरी कोणतं नाटक चालू होतं माहित नाही का तुम्हाला? श्वेता तिकडे गेली होती माहेरी, आणि इथं करा सराले कोण होतं घरी? मी गेली असती तर होतं का कोणी? सांगा बरं. आला होता आईचा फोन, मी जाणून बुजून सांगितलं नाही तुम्हाला? तुम्ही येत होते का खरंच? दरवर्षी काही कपड्यावरच भागवते का तुझी माय ना बाप? कधी ते एखादी सोन्याचं भांड घेऊन दे म्हणा जवायले. नाही कधी कोप घेऊन दिला, नाही कधी अंगठी घेऊन दिली, का नाही कोणतं काही. तुझ्या माय बापानं द्याले कधी तर दे म्हणा. कधी तर एवढा मान वाढवत जा म्हणा मायावाला. मला बी वाटलं पाहिजे का नाही बा? मी बी जवाई होई बा म्हणून. त्या श्यामेले पाय बरं 5 ग्रामची अंगठी घेऊन आला तो. असं श्याम भाऊजी ना 5 ग्रामची अंगठी आणली त्याच्यावाल्या सासूरवाडीतून, म्हणून तुम्हाला इकडून मागून आग लागली का? आग लागाले? माय बापाची एवढी ऐपत नाही आहे बा. 5-5, 10-10 ग्रामची अंगठी घ्यायची माझी ऐपत नाही आहे. माझी लहान बहीण नाही आहे. आता तिचं लग्न होईल, तिचं लग्न राहिले, ते लग्नाला आली, कुठून द्यायची तुम्हाला? कुठून द्या आले? त्याच्यावाली श्याम भाऊजीची बराबरी करायला पाहिजे का तुम्ही? त्याच्याकडून जेवढं होत होतं ना तुमचं वाला मानदा, तेवढा केलाच असता. माय बापानं समजते. माय बापाली समजत नाही तर काय? फुल नाही तर फुलाची पाकडी तर भेटलीच असती तुम्हाला. तुम्ही दुसऱ्याच्या याच्यावर नका लावू. तुम्हाला सांगतो रुद्रचे पप्पा माय आईची बाबाची एवढी ऐपत नाहीये. एवढंच असतं तर चांगल्या घरची मागा लागत होती पोरगी मग. नाही मी ऐपत सांगत राहतो. भाकऱ्या हो का मी? भाकऱ्या राहिली करू शकत नाही का मी? अंगठी माझ्यासाठी करू शकत नाही कराले? त्या मायबापाच्या भरोशावर आहे का मी? सांगू राहिली तर मले मोठ्या घरची मागा लागत होती, लहान घरची मागा लागत होती. पण तुझ्या मायबापाले मानधन समजते का? नाही समजत. एखादी वेळेस तरी जवायले नाही काही जास्त तर 5-6 ग्रामची तरी. आतापर्यंत अशी कधी बोलली नाही. माय बापाचं कधी काढलं नाही, आणि आता काढून राहिले. माय बापाचं काढाले. याच्या भावानं अंगठी आणली तर ये वाले जाऊन राहिले ना, माय बापाला बोलून राहिले बिनपालतू. आता नाही आहे माय बापाची कंडिशन तशी, तर काय देणार आहे? यायले घर विकून देणार आहे का? विकून द्याले. कुठे चालली वर तोंड लपवाले? कधी त्या घरी जात नाही मी, कधी काही नाही, कधी दिवाळीला येत नाही. दोघांच मायले का जाता तुम्ही? मी येतही नाही. माया कोणता खर्च आहे होते माय बापाले? मला कपडे नाही घेत, कोणतं काही नाही घेत. मग एवढ्या दिवसाचं, एवढ्या वर्षाचं, मग एखादी अंगठी घेतली तर काय झालं असतं? तर 6 मापाय बरं घालू मिरवून राहिला इकडं तिकडं. आणि मला तुझ्या मायबापानं काहीच नाही दिलं, काहीच द्याले. माया मानपानच करत नाही तुझे मायबाप कधीच. माय आई बाबाची एवढी नाही आहे, एवढी कंडिशन नाही आहे. आजपर्यंत नाही बोलले मला असे कधी आहे. माय आई बाबाचं असं काढलं नाही. चला बा मजा की बांधते बोलते, पण एवढ्या बार कधीच बोलले नाही. रुद्रचे पप्पा आज लयच बोलून राहिली. शेताची आईनं अंगठी दिली त्या शंभाऊजीले तर जिंदगीभर पोसाले पोरीले. मला एक अंगठी नाही दिली का काही नाही दिली याय ना हिच्या माय बापानं. थांब आता फोन आला गेला ना तुझ्या माय बापाची काढतोच मी चांगली. आता काढाली मला अंगठी नाही दिली ना,
अंगठी द्या आले. तुम्हाला अंगठी पाहिजे होती तर म्हणा लागत होतं ना फोन करून मायले बाबाले त्याच्या तोंडाच्या समोर म्हणाले अंगठीसाठी मला भांडून राहिले एवढे तर दुसऱ्याचा भाऊ भाऊ करता भावानं अंगठी आणली म्हणून तुम्ही भांडून राहिले माझ्यासोबत मला हे करून राहिले तुम्ही मायाची बाबाची नाही आहे कंडिशन ते नाही पाहून राहिले तुम्ही लोकांसारखे वागायला पाहता ते शेतात चांगल्या घरची आहे म्हणून भेटली असून त्याने घेतली असून जामभाऊजीले तुम्हाला असं वाटते का माय आई बाबा तुमचा मान पण नाही करत टेमलू नको टेमला आले बिलकुल टेमलाचा नाही तुला सांगतो मी. हा मला फक्त आता तू तुझ्या माय बापासोबत बोलता दिस सांगतो मग कसं राहते तर बिलकुल बोलायचं नाही. मायाला मानदान केलं नाही ना मला अंगठी दिली नाही ना बिलकुल बोलायचं नाही त्या माय बापासोबत. तू नाही बोलीन मी कोण नाही बोलीन माय आई ना बाबासोबत. पाणी आण बोलू नको तू बोलून तर दाखव फक्त मला बोलून दाखव. पाणी घेऊन ये पहिले माझ्यासाठी पाणी घेऊन ये. आई माय केस सोडण्याची दुखून राहिले ना माय केस काऊन पकडले तुम्ही आई मला मारून काऊन राहिल्या 2 गालावर झापटाय मारल्या तुम्ही माय केस पकडले काऊन मारून राहिले तुम्ही मी ना काय केलं. आई सोड तिथली आई सोड सोड लवकर तिले सोड तिची केस सोड तिची केस सोड. काऊन मारून राहिली तू बिनफालतू तिले आल्याबरोबर. हा रप रप 2 गालावर दिल्या तिचे ठेवून. आणि तू सासू आहे का कोण आहे हो? आ सासू अशी मारत असते काऊ सुनेले काऊन मारलं तू नव असं. काऊन काऊन मारून राहिली तू. काय केलं तिनं शिकलीन काय केलं. माया पोरीचं घर बरबाद करून राहिली तू. तिथं जाऊ जाऊ माया पोरीच्या सासूरवाडीला जाऊ जाऊ सांगू राहिली तू. इच्छा चुकल्या तिकडे लावता. माया पोरीचं घर बरबाद करून राहिली का तू. थांब थांब तू वाली आता अशी आपट्ट कानी तुले धरून मी कुठंच नाही गेली आई मला माहितही नाही. मी काय नाही म्हणून सुरत दादाले काय तुम्ही काय बोलून राहिला मला काही समजून नाही राहिलं केस सोडण्याची माय. तू अल्ल होय तू अल्ल होय रोशन्या तू अल्ल होय आज हिची काढतो चांगली इले चांगली असडतो धरून मी. काय करते हिचे माय तर पाहतो पाहून घेतो. तू घराच्या बाहेर निघ बाई मायवाल्या माया घरात तू पाहिजेच नाही. लवकर निघ तू घराच्या बाहेर. हे ड्रेस घालू दिले नाही म्हणून मायावाल्या पोरीच्या घरी जाऊन तू झगडे लावले तिथं तिच्या सासूरवाडीले तिच्या नवऱ्याजवळ. हो तू ना झगडे लावले माझ्या पोरीच्या घरी तिकडं. तू मादली का जास्त मादली. थांब तुझी माय काय करते ना तेच पाहतो. आज तर तुले कानी घराच्या बाहेर काढल्याशिवाय राहतच नाही हो मी. चांगली झोडपतो तुले धरून. माया पोरीच्या घरी आग लावली ना तू ना. तू ना म्हणलं होतं का सूरजजीले तू ना म्हणलं होतं का माया नवऱ्याले का मला घालू देत नाही बा म्हणून नाही सासू ड्रेस म्हणून ते आज मला ड्रेसच्या म्हणून राहिले का ड्रेससाठी. याच्या पहिले कधी नाही म्हणलं होतं सूरजजीनं मला. रोशनीताई मी आईची शपथ घेऊन सांगतो माझ्या बाबाची मेलेल्या बाबाची शपथ घेऊन सांगतो रोशनीताई मी ना सुरत दादासोबत बोलली पण नाही मला माहिती नाही काय झालं म्हणून. आणि तुमच्यासोबत भांडण झालं ते बी नाही माहित मला काहीच नाही माहिती. मी सांगितलंच नाही सुरत दादाले काहीच. मी माझ्या घरातल्या गोष्टी आईला बी नाही सांगत सुरत दादाले कुठून सांगू मी. मला माहितच नाही काय म्हणून राहिले आईनं मला काऊन मारलं ते ना तर. त्याचा गुण घेतला का तू खोटी बोलाचा. तिकडं माया पोरीच्या घरी आग तर लावली तू ना वरून खोटी बोलून राहिली. बिना तो जवाई म्हणून राहिला का माया पोरीले ड्रेस घालत नको जात जाऊ म्हणून. काय म्हणलं जवाय ना कस काय म्हणलं तुम्ही तुमच्या सुनेले ड्रेस घालू देत नाही बा म्हणून. आणि मग मी कायले माया बायकोले घालू देऊ म्हणून कस काय म्हणलं मग त्या जवायनं कस काय म्हणलं तू ना आग लावली असं ना तिकडं जाऊन. निघ लवकर निघ माया घरातून निघ तू निघ पटकन निघ. उठ रे रोशन्या उठ आज गेले झोडपतो धरून मी. निघ मायावाल्या घरातून. आई थांब थांब मी ना काहीच नाही सांगितलं मला माहित बी नाही आई मी खरी बोलून राहिली मला माहितच नाही मी गेलीच नाही घराच्या बाहेर. मी सुरत दादाले काहीच नाही म्हटलं सुरत दादाले तर बरं पण मी मायलाही काहीच नाही म्हटलं. तुला मारलं बरं तिले. लक्षात ठेव तू आई. तुला मारलं माय बायकोने मारलं तुला शोभलं नाही आई तुले. शोभलं नाही तू अल्लग होय आई. आई अल्लग होय मी ते हात पकडून राहिलो तुले सांगून राहिलो अल्लग होय तू. अरे माय हात सोड पहिले तू हात सोड मायाला. ऐकून घे पहिले ऐकून घे शांत राह पहिले ऐकून घे. तू ना हे बरोबर नाही केलं आई. शिकली रे मारून तू बरोबर नाही केलं बरे. ऐकून घे पहिले ऐकून घे आई. भाऊजीले मी ना सांगितलं भाऊजीले. आणि ते मी ना नाही सांगितली मी फक्त गोष्टच केली भाऊजी सोबत. पायपाचे पैसे नेऊन देत होतं ना तेव्हा जस्ट मी गोष्ट केली. आता मला काय माहित का भाऊजी अशी वागण म्हणून रोशनी सोबत. झाला का बायकोचा बैल झाला. झाला का. तिचा वाला गुन्हा स्वतःच्या अंगावर घेऊन राहिला तू. मला माहित आहे हिनं आग लावली तू कायले स्वतःच्या अंगावर घेऊन राहिला. मी नाही म्हणलं काहीच नाही म्हणलं जी मी तिचा गुन्हा कायले घेऊन राहिलो अंगावर मायवाल्या. मी कायले घेऊन राहिलो मी जे आहे ते सांगून राहिलो नाही. तू मी मले मार जे मारायचं आहे तुले मले मार तिले काही करायचं नाही. काऊन का तिनं काहीच नाही केलं. मी ना सांगितलं भाऊजीला जाऊन विचार कोणा सांगितलं कोणा नाही कोणा काय केलं तर भाऊजी तुला सांगते. तिनं काहीच नाही केलं शितलीनं. तुले लाज वाटते का रे हलकटा रे लाज वाटते. बहिणीच्या घरात अशी आग लावली भाऊ असून. भाऊ आहे का कोण होय रे तू रे. आता तो जवाई म्हणते तिले नेत नाही
जोपर्यंत ते साडी घालून येत नाही आणि पदर घेऊन राहत नाही म्हणते घरात, तोपर्यंत तिला येऊ देत नाही म्हणते. नालाय का बहिणीच्या घरात आग लावली तू ना? कोणता कामाचा रे हो भाऊ रे? आई मला माहित होतं का भाऊजी असे वागन म्हणून? मला माहित होतं का? मी फक्त गोष्टच काढली होती. आणि तू कशी शितलीले मग म्हणतं? शितलीले म्हणतस ना तू कपडे घालू नको म्हणून, ड्रेस घालू नको म्हणून. कशीच मी गोष्ट काढली भाऊजी जवळ. मला माहित होतं का भाऊजी असे म्हणून? रोशन्या, तू ना सूरजजी जवळ गोष्ट काढली आईच्या. तू या आणि सूरजजीच्या मनात माय म्हणणं होऊन राहिलं, माय लेकराचं म्हणणं होऊन राहिलं. तुला माहित आहे का माय पोरीला किती वेळ झाला मी गेली नाही पाहिले, आणि ते आणूनही नाही दिलं मला. मायले सासूने नाही आणून दिलं, पोरीने नवऱ्याने नाही आणून दिलं. तुला काय गरज चालली होती रे सांगायची? तुले काय करायचं कर, आणि त्या पोरीला घरी पाठव पहिले. रोशनीले घरी पाठव, कसंही समजाव करव त्या जवायले आणि पाठव त्या पोरीले घरी. तुले सांगतो मी, नाही ते शितलीले इथं नांदूच देत नाही मी. बोलतो मी भाऊजी सोबत, बोलतो आई बोलतो. संध्याकाळी मी भाऊजीला बोलावतो घरी, बोलतो मी भाऊजी सोबत. बोल त्या जवायसोबत, तुला काय बोलायचं आहे ना बोल. तिले पाठवून दे रोशनीला तिच्यावाल्या घरी. सारखं सुद्धा पाठवून दे. त्या पोरीची लहानशी पोरगी आहे, पोरगी राहिले. तू ना जर काही बरोबर केलं नाही ना बाबू हे रोशन्या, लक्षात ठेव त्या बायकोडी इथं राहूच देत नाही मी. या शितलीला मी राहू देत नाही इथं.